बसची सुविधा अभिजातांनी चालू केली आहे म्हणून हे खूप चांगलं झालं आमच्यासाठी. कारण आमचा स्टॉपपासून कंपनीपर्यंत जे 15 मिनिटं जात होते चालण्यामध्ये तो वेळ पण वाचला. आणि जेव्हा आम्ही 7 ते 7 12 तास काम करत होतो तर संध्याकाळी जायच्या टायमाला आम्हाला भीती असायची की संध्याकाळी जायचं कसं स्टॉपपर्यंत. जर कंपनीपासून ही बस चालू झाली आहे तर ते वेळ पण वाचला आणि आम्हाला सेफ फील होतं. आज खरं तर आनंद होतोय की पिंपरी चिंचवड भोसरी MIDC मध्ये अंतर्गत भागामध्ये कामगारांच्या कष्टाला कुठेतरी एक फळ मिळालंय आज. आणि गेल्या कित्येक दिवसापासून फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे MIDC अंतर्गत भागामध्ये 76 किलोमीटर रोड आहेत आणि 6 ते 7 हजार छोटे मोठे उद्योग आहेत. परंतु या ठिकाणी उद्योगांमध्ये कामाला येण्यासाठी अनेक महिला भगिनी ज्या आहेत त्यांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागत असेल. मग ऊन असेल, पाऊस असेल, परंतु कंपनीमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी त्यांना MIDC मध्ये जी पायपीट करावी लागत होती ती अनेक वर्ष आम्ही पाहतोय. आणि कुठेतरी कर्मचारी वर्गाला आणि उद्योगांना एक पाठबळ मिळण्यासाठी या ठिकाणी MIDC मध्ये आज अंतर्गत बस वाहतूक ही सुविधा निर्माण झाली. त्याबद्दल PMPL चे सुद्धा आभार आहेत. आणि नक्कीच MIDCच्या अंतर्गत भागामध्ये बस वाहतूक चालू झाल्यामुळे ज्या महिला कामगार आहेत या ठिकाणी आज या महिला कामगार अनेक भागातनं कामाला येतात, परंतु त्यांना अर्धा पाऊण तास चालत चालत आपल्या कंपनीमध्ये पोहोचावं लागतं. निश्चितपणे घरी जाऊन पुन्हा काम करावं लागतं. आणि आज या ठिकाणी ही बस सुविधा झाल्यामुळे आज या ठिकाणी कामगारांना एवढी मोठी मूलभूत सुविधा निर्माण झाली आहे की आज प्रत्येक कामगारामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आणि पुढील काळामध्ये संपूर्ण MIDC मध्ये प्रत्येक मार्गावर ही बस कार्यान्वित करून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पिंपरी आणि भोसरी MIDCच्या अंतर्गत भागातनं ही बस जाणार आहे. त्याचप्रमाणे J ब्लॉक, S ब्लॉक आणि त्या भागामध्ये सुद्धा निगडी भोसरीची बस आम्ही चालू केलेली आहे. सध्या T ब्लॉक मध्ये आज या ठिकाणी बसचा उद्घाटन समारंभ झालेला आहे. या ठिकाणी अनेक महिला कामगार होते, कामगार बंधू होते आणि त्यांनी खरंच म्हणजे त्यांना आनंद झालेला आहे की कुठेतरी आता घरून निघाल्यानंतर कंपनीच्या दारामध्ये आपल्याला बस सोडणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.